अक्षय मानकर. मित्रांनो एकदा भारतसाठी पण जोरदार टाळ्या होऊन देत. अनेक वर्षाचा कबड्डीची खऱ्या अर्थानं सेवा करण्याची संधी ज्याला मिळते तो आपला बलदंड शरीरयष्टी लाभलेला भारत पाटील मागच्या अनेक वर्षापासून या मैदानावरती येतो, खेळतो, प्रेक्षकांची मनं रिझवतो, प्रेक्षकांची गळ्यातला ताईत होतो असा एक चतुरस्र खेळ करणारा भारत पाटील खरोखर या ठिकाणी कौतुकास पात्र आहे. आमच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी आपलं पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार केला. धन्यवाद. यापुढील समालोचनासाठी मी विनंती करतो अलंकार याला. धन्यवाद. अशा या राष्ट्रीय खेळाडूचा अर्थात आपली सगळ्यांची लाडकी तनिषा मंदार वर्तक तिचं या ठिकाणी यथोचित असं स्वागत सत्कार समारंभ या मंडळाच्या वतीने केला गेला. मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो या मंडळाला. अतिशय चांगला पायंडा या मंडळाच्या वतीने पाडला जातो महाशिवरात्रीचा औचित्य साधून आणि दरवर्षीप्रमाणे 16 संघांचा भरणा असलेला अर्थात या जिल्ह्यातले नामवंत असे 16 संघ या 16 संघांचा भरणा असलेली ही स्पर्धा रसिक मनाच्या प्रेक्षकांच्या खऱ्या अर्थानं डोळ्याचं पारणं फिरणारा प्रत्येक सामना या ठिकाणी आपण पाहतो, अनुभवतो आणि एक नंबर अरे येण्याच काय आता मात्र मैदानावरती हाहाकार करण्यासाठी खेळाडू सज्ज होत होतात. तितक्यात मात्र रोखले गेले बारू. अर्थातच परत पाटील मात्र मैदानाच्या बाहेर जाते. तर सेकंड कॉल असेल मैदान क्रमांक 1 साठी. हा नवतरुण कारावी विरुद्ध जय हनुमान सरी आपण सज्ज व्हा. आपल्यासाठी हा दुसरा पुकार आहे मैदान क्रमांक 1 वर खेळण्यासाठी. नवतरुण कारावी विरुद्ध जय हनुमान सरी आपण सज्ज राहा. मैदान क्रमांक 1 साठी दुसरा पुकार सेकंड कॉल. तर मैदान क्रमांक 2 पुकार झालेला आहे. मध्यांतरानंतर मात्र आपला दुसरा पुकार होईल. मरीदेवी धैर्य आणि विरुद्ध वायुसूत ओढांगी आपण देखील सज्ज राहा. मैदानाने या अलिबाग नगरीतील नागाव गावामध्ये कबड्डीचा थरार आणि कबड्डीच्या रोमहर्षक लढती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या लढती पाहण्यासाठी आलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षक वर्गाचा खऱ्या अर्थाने तर लढतींमध्ये डोळ्यामध्ये तेल टाकून लक्ष ठेवणाऱ्या पंच कमिटीचं खऱ्या अर्थाने त्या लढतींसाठी मोलाचं सहकार्य करणाऱ्या मान्यवर पाहुण्यांचं आणि खऱ्या अर्थाने त्या लढती भरवण्यासाठी आतोनात मेहनत घेणाऱ्या आयोजकांचं पुनश्च एकदा सहर्ष असं स्वागत करतो आणि घेऊन वळतो मैदानाकडे. तर मात्र आपल्याला सामना पाहायला मिळतो गणेश क्लब उरण अर्थातच मयूर कदम भारत पाटील यांचा संघ. तर प्रतिस्पर्धी पाहण्यामध्ये अर्थातच वागेश्वर रोड रोहा तालुक्यामधील एक दादा संघ. चढाईसाठी आता मात्र 10 नंबर जर्सी प्रदान केला एक मध्य मुंजीचा खेळाडू तसे माघारी परतला. त्याला प्रत्युत्तरा दाखल 11 नंबरची जर्सी प्रदान केला एक अनुभवी चढाई 72. अनेक वर्ष ज्यांनी कबड्डीच्या खेळामध्ये सातत्यपूर्वक लढती दिल्या आणि आपल्या गणेश क्लब उरण संघाच्या विजयासाठी मात्र आतोनात प्रयत्न घेतले, कष्ट घेतले असा त्रिशूल ठाकूर याच्या संघाचा एक जबरदस्त मोहरा. त्रिशूल मात्र मैदानाच्या बाहेर असेल. अनेक मैदानात त्रिशूलच्या माध्यमातून देखील या नागाव नगरीमध्ये 4-4 अशा समसमान गुणांवर चढाईसाठी ज्याने प्रथमच या रायगड जिल्ह्यामधून ज्याची प्रो कबड्डी पहिल्या सीझन मध्ये खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यामधून वर्णी लागली असा पहिला खेळाडू एक जबरदस्त मोहरा केदार लाल आपल्याला पाहायला मिळतो. बघूया किती गुणांची लयलूट केली जाते. थर्ड रेड असेल
नुकतीच रोट इथे झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये त्याची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून वर्ग लागली असं केदार मात्र यावेळी जेरबंद होतं. खऱ्या अर्थाने बोकरविडा उरण या ठिकाणी झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये अजिंक्यपद कबड्डी चाचणीमध्ये ज्या संघाने अंतिम फेरीमध्ये धडक देऊन मात्र निसटता पराभवाने अंतिम उपविजेता संघ ठरला असा ज्ञानेश्वर कोल्हे मात्र आपल्याला मैदानावर पाहायला मिळतो. छड्यासाठी असेल राहुल कोळी, एक मजबूत देहबांधा लाभलेला चढाई बहादर कितपट गोळांची लयलूट केरतोय, परंतु रिक्तच ते माघारी परतला. त्याला प्रत्युत्तर दाखल मात्र स्वागत सवर्ग. हा देखील एक चांगला मोहरा आपल्याला पाहायला मिळत असतो. निसटता पराभव पत्करावा लागला. सेमीफायनलमध्ये पोहोचलेला संघ सहजासहजी माघार घेईल असं मला तरी वाटत नाही. मयूर कदम असेल समोर, खेळाडूला गुण मिळवून चढाई करणं शक्य होणार नाही, परंतु सक्सेसफुल होऊ शकतो जर प्रयत्नांमध्ये सातत्य असेल. 6 विरुद्ध 1 हा मनोरा असेल. बघूया किती गुणांची लयलूट केली जाते. विराट कोलवर चढायचा होता. खऱ्या अर्थाने या दोन्ही मैदानांवर एक आगळेवेगळे पारितोषिक आहे. ठरवल्या अण्णांच्या माध्यमातून 3 गुण अधिक 1 बोनस अशी जी चढाई करेल अशक्य आहे, परंतु खऱ्या अर्थाने वॉर्मअप म्हणावा लागेल. कारण अरुण पाटणे आयोजित 10 तारीखला आपल्याला 40+ अर्थातच 40 वर्षाची तरुणाई त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 40 वर्षावरील कबड्डी स्पर्धा अरुण पाटणे पेण येथे 10 तारीखला आयोजित केलेल्या आहेत. आता आपण लगेचच या ठिकाणी सत्कार समारंभाला सुरुवात करत आहोत. विनंती करतो अभिराज पाटील आपण सत्कारासाठी पुढे यायचं आहे. सत्कार करण्यासाठी अभिराज पाटील आपल्याला विनंती करतो. सन्माननीय मंदारजी वर्तक साहेबांचा आपण आपल्या शुभास्ते सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने RTCC बँकचे CEO म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे मंदारजी वर्तक साहेबांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी सन्मान केला जातो. सन्माननीय मंदारजी वर्तक साहेबांचा आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय मंदारजी वर्तक आपल्याला विनंती करतो. त्यानंतर मी पुढील सन्मानासाठी विनंती करतो. नाही ते तिकडच्याला वाटलं ते इकडची वाजली म्हणून फिरला. सन्माननीय राहुलजी मानकर आपण पुढे यायचे सन्मान करण्यासाठी. आवाज राहुलजी मानकर आपण सन्मानासाठी पुढे यायचं, सन्मान करण्यासाठी पुढे यायचं आहे. खऱ्या अर्थाने आता मात्र आपल्याला एक अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करायचा आहे, एक दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून मागील वर्षी आपण या नागाव नगरीमध्ये तब्बल 256 संघांचा सहभाग असलेली एक भव्य आणि दिव्य स्वरूपाची अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा निवड चाचणी ज्यांच्या माध्यमातून घेतली. एक सुसज्ज नियोजन 4 दिवशी ही स्पर्धा होती आणि 4ही दिवशी कोणत्याही प्रकारे कमतरता त्या ठिकाणी खेळाडूंना भासली नाही. अर्थातच एक सुसज्ज आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एक दानशूर वृत्ती काय असते ती आपण मागील वर्षी साहेबांच्या एक दानशूर वृत्तीमधून अनुभवली. असे सन्माननीय माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत नागाव निखिलजी मयेकर साहेबांना विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सत्कार करतील राहुलजी मानकर. आपल्या शुभास्ते सन्माननीय निखिलजी मयेकर साहेबांचा यथोचितरित्या मान सन्मान करायचा आहे. एक दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने सन्माननीय निखिलजी मयेकर साहेबांचा यथोचित मान सन्मान होतो. आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर पुढील मान सन्मान त्यानंतर मी सुनील पाटील आपल्याला विनंती करतो आपण पुढील सन्मान करायचा आहे. सुनील पाटील आपल्याला विनंती करतो. खऱ्या अर्थाने या नागाव विभागामधील एक बुलंद तोड, खऱ्या अर्थाने शिवसेनेचं एक मोठं नाव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे एक कबड्डी समालोचक आणि चांगले सूत्रसंचालक
तसेच बैलगाडा शर्यतीमध्ये एक हौशी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सन्मान्य विकास पिंपळे सरांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान सुनीलजी पाटील आपल्या शुभ हस्ते करण्याची आपल्याला विनंती करतो। विकासजी पिंपळे एक मोठं नाव, एक दानशूर व्यक्तिमत्व सन्मान्य विकासजी पिंपळे, त्यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय। यथोचितरित्या मानसन्मान केला जातो विकासजी पिंपळे साहेबांचा। त्यानंतर पुढील मानसन्मानासाठी मी विनंती करतो सुनीलजी पाटील आपणच पुढील मानसन्मान करायचा आहे। मी सुनीलजी पाटील आपल्याला विनंती करतो। त्यानंतर आपण लगेचच खऱ्या अर्थाने ग्रुप ग्रामपंचायत नागावचे विद्यमान सदस्य सन्मान्य अनिरुद्धजी राणे साहेबांचा यथोचित मानसन्मान करायचा आहे। अनिरुद्धजी राणे, मी सुनील पाटील आपल्याला विनंती करतो अनिरुद्धजी राणे यांचा शुभ सन्मान करायचा आहे। त्यानंतर मी विनंती करतो खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यामधील अनेक मैदानाच्या खेळाडूंनी गाजवले तो खऱ्या अर्थाने आपल्या नागावमधील सुपुत्र रोहित राणे या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे। खऱ्या अर्थाने एक बहारदार परफॉर्मन्स रोहितच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामधील अनेक मैदानांमध्ये आपण पाहिलेलं आहे। रोहित राणे आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं। खऱ्या अर्थाने याच मैदानावर ज्या खेळाडूने तब्बल 2 वर्षे विरोधात केदारला बघा काय बहारदार खेळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। दोनही तुल्यबल खेळाडू आहेत, दोनही तुल्यबल संघ आहेत। यावेळेस मात्र 7 नंबर जर्सी प्रदान केला केदार लाल पाहायला मिळतो। यावेळेस प्रयत्न आणि बोनससाठी एक गुण मिळवून केदार मात्र आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचालीत करतोय। चला विनंती करतोय नवतरुण कारावी जयनुमान सरी आपण या मित्रांनो सहकार्य करा। राज पाटील, मिथुन मोकल आपण या आपली कारावी समिती गुणाची मात्र कामगिरी त्या ठिकाणी राहुल कोळीच्या माध्यमातून केली जाते, परंतु रोखले गेले बारो। एक थंड मध्यरक्षक समोर असताना तुम्ही इतक्या सहजरित्या मित्र बोनस घेऊन घेऊ शकता। संकेत बनकर नाव आहे त्याचं, सरदासाची सोडेल का? शिकस नागाव गावामधील एक चांगल्या प्रकारे सूत्रसंचालक सामान्य विशाजी राहुल आपल्याला विनंती करतो या पुढील सूत्रसंचालनाची धुरा आपण सांभाळायची आहे। धन्यवाद। धन्यवाद अलंकार, धन्यवाद विकास दादा। आपल्याला आम्ही पाहत आपण पण सूत्रसंचालन करायची सुरुवात मात्र केली त्याबद्दल आपले देखील धन्यवाद। मैदान क्रमांक 1 साठी यापुढे होणारा सामना नवतरुण कारावी वर्सेस जयन मनसरी आणि मैदान क्रमांक 2 साठी मरीदेवी धैरण वर्सेस वायसू तोडांगी। दोन्ही संघांना मित्र पुकार देतो आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या। नवतरुण कारावी आणि जयन मनसरी आपल्याला आम्ही वारंवार पुकार देतो तरी आपण अजून देखील मैदानाचा ताबा घेतलेला नाही। आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या अशी विनंती करतो। नवतरुण कारावी वर्सेस जयन मनसरी तरी आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या। तात्पुरती समालोचनाची सुरुवात करण्याआधी अखंड हिंदुस्थानचे आराह केले होते छत्रपती शिवरायांना अभिवादन करतो। तसेच 14 विद्येचा विद्यापती तू, 64 कलेचा कलापती तू, तुझी गणराज गणपती तू आपण देखील प्रयत्न करणार आणि आता मात्र चढाई पाहायला मिळते की कोळवे संघाकडनं माफ करा आणि 9 नंबरची जर्सी परिधान केलेला बघूया आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतोय, किती गुणांची करतोय खरोखर पाहण्यासारखं मात्र असणार। कारण आता प्रत्येक चढाई जी असणार ही निर्णायक ठरणार। कारण हा सामना जो आहे तो खरोखर एक निर्णायक बाजूला झुकतो का खरोखर पाहण्यासारखं मात्र असणार। आता बघूया ही चढाई रिक्त ठरते त्या कुठल्या गुणांची मात्र कमाई करतोय। मात्र आता चढाई जो ज्याने अनेक मैदानं गाजवली असा मात्र राहुल कोळी
आता मात्र गेला रायवाडी संघाच्या प्रांगणात. पाहूया आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतोय, किती गुणांची चढाई करतोय. खरोखर मात्र पाहण्यासारखं देखील असणार आणि खरोखर केदारलाल संघाची मदत देखील असणार. कारण आता मी आधीच बोललो होतो ही निर्णायक ठरणार, याच्याबद्दल खेळात वाद नाही. कारण आता खेळाला सामना संपणार आणि 7 नंबरची केदारलाल आता मात्र बघूया इतके असते परततोय ते पुन्हा आतमध्ये जाऊन मैदान क्रमांक पुन्हा मी पुकार देतोय. 9 तरुण कारागीरवरचे जयमन तरी मित्र हो, आपल्याला पुकार देऊन खूप वेळ झालाय तरी अजून आपण मैदानाचा ताबा घेतला नाही. थर्ड आली परत तर इथे चढाई घेऊन मात्र गेलाय तो केदारलाल आपल्या संघासाठी चढाई करतोय. कारण प्रत्येक गुण हा महत्वाचा असणार. कारण या सामन्याचा भवितव्य ह्या चढाईवर देखील आधीच बोललो होतो प्रत्येकाकडे निर्णय. आता सामना कुठेतरी वापरणार अर्थातच त्याला घडी टिकण्याचा प्रयत्न करावा लागणार. पाहूया घडी टिकतोय की किती गुणांची कमाई करतोय. मात्र रायवाडी संघ देखील तेवढा संयम राखताना दिसला. तर दोन्ही संघाचा समान गुण बघूया समान गुणावर सामना थांबतोय की काहीतरी चमत्कार होतोय. हा सामना तोपर्यंत पंच शेवट प्रेक्षकांना